नमस्कार मैत्रिणींनो, 100 डेज चॅलेंजच्या 14व्या व्हिडिओमध्ये मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की कुर्तीचं कटिंग कसं करायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत ह्याच कुर्तीचं स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं आहे. कारण की बघा, ब्रॉड गळा असणार आहे, नॉर्मल गळा आपला नाहीये. मोठ्या गळ्यामध्ये आपल्याला कुर्ती कशी स्टिचिंग करायची आहे हे शिकणार आहोत. तर आता इथे मोठ्या गळ्यामध्ये काय होणार आहे, शोल्डर जे आहे ते चेंज होणार आहे, बरोबर. तर त्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने त्याचं स्टिचिंग करणार आहोत हे आज आपण शिकणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे बिलकुल शेवटपर्यंत, तेव्हाच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार आहेत. आणि जर तुम्ही मागचा आपला कुर्ती कटिंगचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो पण नक्की चेक करायचा आहे आपल्या चॅनलवरती, किंवा मग त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊन देणार आहे. ठीक आहे. आणि आतापर्यंत जे काही आपले व्हिडिओ झालेले आहे 100 डेज चॅलेंजचे, ते जर का तुम्ही मिस केले असतील तर त्याची प्लेलिस्ट तयार आहे आपल्या चॅनलवरती, तुम्ही नक्की बघायचं आहे. प्लेलिस्ट कशी असणार आहे, एकाखाली एक सगळे काही व्हिडिओज मी ऍड केलेले आहेत, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ शोधण्याची गरज पडणार नाहीये. ओके. आणि मैत्रिणींनो, आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या आजच्या जो काही आपली कुर्तीची स्टिचिंग आहे ते शिकण्यासाठी. त्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. त्याच्या बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून येणारे जे काही आपल्या 100 डेज चॅलेंजचे व्हिडिओज येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे. तर चला, जास्त वेळ न घालवता स्टिचिंग आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे ते शिकूया. तर बघा, इथे मी घेतलेला आहे आपला कपडा आणि मी ऑलरेडी गळा जो आहे तो कटिंग करून घेतलेला होता. मेन फॅब्रिक आपल्याला ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सरळ बाजूने. ठीक आहे. त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे. याचा गळा, पुढचा जो पार्ट होता त्याचा गळा आपण ऑलरेडी कटिंग केलेला आहे. आता याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, अगोदर पिनने पॅक करून घ्यायचा आहे गळा एकदम व्यवस्थित असा. बिगनरसाठी ही गोष्ट फार महत्त्वाची असते. तर आता इथे पिन आपल्याला अशा पद्धतीने लावायची आहे की आपला जो गळा आहे तो एकदम परफेक्ट असणार आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती 1/5 इंच मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे. मार्जिन जास्त नाही घ्यायचं, फक्त 1/5 इंच घ्यायचं आहे, म्हणजे आपला गळा जो आहे तो फाकणार नाही किंवा मग मोठा होणार नाही. आता बघा, ही पिन जे आहे ते काढून टाकायचे आहे. इथे आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत अगदी शिलाईच्या अलीकडे. हे कट मारून झाल्यानंतर याला पलटी करून घ्यायचं आहे. पलटी केल्यानंतर याच्यावरती आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे. दाब शिलाई मारत असताना जे काही आपलं अस्तर आहे, अस्तरच्या बाजूला आपल्याला ते दाब शिलाई मारायची आहे. त्याच्यानंतर वरून एक शिलाई आपण मारून घेणार आहोत. तर बघा, अस्तर जोडत असताना सुद्धा बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. म्हणजे घोळ वगैरे पडतो. कुर्तीला आपण जेव्हा अस्तर जोडतो तर तेव्हा मध्य सेंटरला आपल्याला घोळ वगैरे नाही पडायला पाहिजे. तर ते कसं करायचं आहे ते पण पुढे बघूयात. तर बघा, इथे गळा जो आहे त्याला पूर्णपणे अशा पद्धतीने मी टिप मारून घेतली आहे. आता इथून मी सुरुवात करणार आहे. त्या अगोदर खालचा जो पार्ट होता माझा अस्तरचा, त्याला 1/5 इंच मी फोल्ड करून घेत आहे. तर बघा, इथे मी फोल्ड केला आहे. ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जो अस्तर आहे हे एकदम व्यवस्थित असं पिनने पॅक करून घ्यायचं आहे आपल्या मेन फॅब्रिकला, म्हणजे आपल्याला मध्य सेंटरला बिलकुल घोळ वगैरे येणार नाही. ठीक आहे. तर जागोजागी अशा पद्धतीने पिन आपल्याला लावून घ्यायचे आहे, म्हणजे घोळ सगळा संपूर्ण बाजूला करून टाकायचा आहे आणि मग मध्य सेंटरला पिन लावून घ्यायची आहे. आणि मग याच्यानंतर आपण इथे चारही बाजूनी शिलाई मारणार आहोत. शिलाई मारण्याऐवजी जर तुम्ही फेविकॉलचा वापर करत असाल इथे अस्तर जोडण्यासाठी, तर नक्की तुम्ही यूज करू शकतायत. जे फॅब्रिकवाला ग्लू येतो बघा, तो तुम्ही इथे यूज करू शकतायत. इथे मी शिलाई मारून घेत आहे. शिलाई मारताना आपल्याला मोठी जी शिलाई असते आपली ती पण तुम्ही इथे मारू शकताय, जी आपली साईज त्याची मोठी असणार आहे. ठीक आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण शिलाई मारणार आहोत तेव्हा बघा माझे हात कशा पद्धतीने मी फिरवत आहे. तर तसं आपण पुढचा जो पार्ट आहे तो तयार करणार आहोत. आता मी घेतलेला आहे ते मागचा पार्ट आहे, त्याचा मी गळा जो आहे तो कटिंग नाही केलेला आहे. इथे मी जो गळा आहे तो आखून घेत आहे, व्यवस्थित डार्क करून घेतलेला आहे बघा. आणि याच्यावरती मी आता काय करणार आहे, अशा पद्धतीने पिन लावून घेणार आहे. जे काही आपलं अस्तर आहे, ठीक आहे, ते आणि मेन फॅब्रिक अटॅच करून घ्यायचं आहे. गाईडलाईन मी अगोदरच व्यवस्थित घेऊन घेतलेली आहे गळ्याची, आणि मग जी काही गळ्याची आपली गाईडलाईन मिळालेली आहे त्याच्यावरती आपण शिलाई मारून घेणार आहोत. तर इथे मी शिलाई मारून घेते. तर शिलाई मारत असताना आपल्याला जी आपली गाईडलाईन आहे त्याच्यावरच शिलाई मारायची आहे, नाही तर आपला गळा जो आहे तो फाकणार आहे. जास्त आपण अंतर इथे घेणार नाही आहोत. तर बघा, इथे अशा पद्धतीने मी शिलाई व्यवस्थित मारून घेते. आणि खालचा जो पार्ट आहे तो सरकतो ना, तर त्याला पण व्यवस्थित करत चालायचं आहे. आता एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो कटिंग करून घेणार आहे.
तो कटिंग करून झाल्यानंतर याला पण आपल्याला कट मारून घ्यायचे आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे जे कट आपण जेव्हा मारतो तर शिलाईच्या अलीकडे आपल्याला कट मारायचे आहे, शिलाईवरती नाही. नाहीतर आपली शिलाई जी आहे ती निघून जाईल आणि तिथे कपडा आपला फाटून जाईल. ठीक आहे. तर बघा आता इथे खालचा जो पार्ट आहे त्याला पण मी फोल्ड करून घेते. अस्तरचा जो खालचा पार्ट आहे अगदी 1/2 इंचावरती मी ते फोल्ड करून घेणार आहे. आणि जसं आपण पुढच्या बाजूला केलं सेम तसंच इथे पण आपल्याला करायचं आहे. म्हणजे काय करणार आहोत, आपण गळ्याला दाब शिलाई देणार आहोत अस्तरच्या बाजूला. आपण इथे कॅनव्हास नाही यूज केलेला आहे, डायरेक्टली आपण इथे अस्तर जोडत आहोत. ठीक आहे. तर इथे मी शिलाई देऊन घेते, दाब शिलाई. त्याच्यानंतर याला पण आपल्याला पलटे करून घ्यायचं आहे. याच्यावरती खूप छान अशी प्रेस फिरवून घ्यायची आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग जी आहे ती अगदी सोप्या पद्धतीची होऊन जाईल. मैत्रिणींनो, जर तुम्हाला डिटेलमध्ये अगदी शिकायचं आहे तर तुम्ही आमचं ॲप डाउनलोड करून घेऊ शकताय. ॲपचं नाव आहे दीप्स कोचिंग. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की तिथे चेक करू शकताय. आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हवा तो कोर्स तुम्ही तुमच्या बजेटनुसार सिलेक्ट करू शकताय. कारण की अगदी डिटेलमध्ये नॉलेज दिलं जातं. प्रत्येक क्लास जो आहे तो आपला अगदी डिटेलमध्ये शिकवलेला असतो. ठीक आहे. तर तुम्ही नक्की आपला ॲप जे आहे ते डाउनलोड करून घेऊ शकताय. अधिक माहिती जर हवी असेल तर आमचा नंबर पण दिलेला आहे, त्याच्यावरती पण कॉन्टॅक्ट करू शकताय. आता इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे. बघा, अस्तर तर आपलं जोडून झालेलं आहे. तर शोल्डर जोडत असताना काय करायचं आहे बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे खालचा जो पार्ट आहे तो मी अशा पद्धतीने वेगळा करून घेतलेला आहे, अस्तर आणि मेन फॅब्रिक. आणि मग त्याच्यावरती वरचा पार्ट असा ठेवलेला आहे आणि अस्तरचा पार्ट मी अशा पद्धतीने ठेवून याच्यावरती मी शोल्डर जे आहे ते जोडून घेत आहे. इथे अगदी फिनिशिंगमध्ये आपल्याला काम करायचं आहे, कारण की आत्ता आपली फिनिशिंग जी आहे ती मेन स्टिचिंगमध्ये जास्त असते. ठीक आहे. तर इथे मी डबल शिलाई मारून अशा पद्धतीने शोल्डर जोडून घेणार आहे. बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे एकदम व्यवस्थित असं डबल शिलाई आपल्याला इथे मारून घ्यायची आहे. आता ही शिलाई मारल्यानंतर ही आपण ओपन करून बघूयात. तर बघा किती छान असं फिनिशिंगमध्ये आपलं शोल्डर जोडून झालेलं आहे. ही ट्रिक तुम्ही ब्लाउजेसला पण यूज करू शकताय. हे बघा, अजिबात काहीच दिसत नाही आहे. ठीक आहे. तसंच आपल्याला दुसऱ्या साईडला पण शोल्डर जोडायचं आहे. अस्तर बाजूला करून घ्यायचं आहे आणि मग आपण शोल्डर असं ठेवणार आहोत वरचं, आणि मग त्याच्यावरती आपल्याला पुन्हा एकदा अस्तर ठेवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघा, इथे मी अजून एक पद्धत सांगितली आहे शोल्डर जोडण्याची, ती पण तुम्ही नक्की फॉलो करू शकताय अगदी सोप्या पद्धतीने. शोल्डर आपल्या इथे जोडून झालेला आहे. शोल्डर जोडल्यानंतर पुढचा जो टॉपिक असतो तो असतो आपला स्लीव्ज जोडण्याचा. बरोबर. बघा, हे पण शोल्डर आपलं अगदी फिनिशिंगमध्ये इथे जॉईन झालेलं आहे. ठीक आहे. अगदी सोपी पद्धत असते. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, जो एक्स्ट्रा आपला भाग होता, कुर्ती जी आपली स्टिचिंग राहिली होती बाकीची, ती पूर्णपणे मी इथे जोडून घेत आहे कुर्तीला. ठीक आहे. म्हणजे अस्तर जे आहे मेन फॅब्रिकला जोडून घेतलेला आहे. आणि जो उरलेला जो कपडा होता, एक्स्ट्रावाला जो कपडा होता, तो पण मी फिनिशिंगसह इथे कटिंग करून घेत आहे. हे कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही पण पार्टचं, म्हणजे आपली जी फिटिंग आहे ती आपल्याला व्यवस्थित करता येते. या छोट्या छोट्या गोष्टी असतात, ह्या छोट्या छोट्या टिप्स आपण नक्की फॉलो केल्या पाहिजेत. आता आपण इथे काय करणार आहोत, जी स्लीव्ज आहे ती तयार करून घेणार आहोत. तर इथे बघा, आपण जेव्हा कटिंग केलं होतं तेव्हा आपल्याला जॉईन करायची होती स्लीव्ज. बरोबर. तर इथे अगोदर जे तुकडे मी कटिंग केले होते एक्स्ट्राचे स्लीव्ज जोडण्यासाठीचे, ते जोडून घेत आहे. हे जोडून घेतल्यानंतर स्लीव्जला आपण काय करणार आहोत, अस्तर जोडणार आहोत. दाबशिलाई मी इथे अशी दिलेली आहे बघा. ही दाबशिलाई दिल्यानंतर हे बघा अगदी व्यवस्थित असं फिनिशिंगसह. ज्या नवीन असतील ताई शिकणाऱ्या, त्यांच्यासाठी ह्या ज्या टिप्स आहेत ह्या फार उपयोगी पडणाऱ्या आहेत. आता हे झालेलं आहे आपलं. ह्याच्यानंतर याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे. हे बघा असं, हे अस्तर खाली आपण मेन कपडा ठेवणार आहोत आणि मग वरती अस्तर ठेवणार आहोत, किंवा तुम्ही खाली अस्तर वरती मेन कपडा अशा पद्धतीने ठेवू शकताय उलटा करून. ओके. याच्यावरती आपल्याला दाबटीप द्यायची आहे. दाबटीप दिल्यानंतर याच्यावरती आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे मी चारही बाजूने शिलाई मारून घेणार आहे. दोन्ही पण ज्या स्लीव्ज आहेत त्या आपण अशाच पद्धतीने जोडून घेणार आहोत. म्हणजे अस्तर आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे. मी तयार करून घेते दोन्ही पण स्लीव्ज. आता इथे ही जशी आपण इथे केली होती तशीच माझी दुसरी पण स्लीव्ज तयार करणार आहे.
तर बघा आता हे झालेलं आहे. याला पण एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कटिंग करून घेऊयात फिनिशिंगसह. आता बघा इथे अजून एक शिलाई आपण इथे खालच्या साईडने मारून घेणार आहोत, म्हणजे आपली फिनिशिंग छान दिसेल. हे तर झालं आहे आपलं. याच्यानंतर मी दुसरी स्लीव्ज घेतली आहे. दुसरी स्लीव्ज पण मी रेडी करून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला इथे स्लीव जॉईन करण्यासाठी शोल्डर किती आहे ते बघणं गरजेचं आहे. दोन्ही पण शोल्डर आपले इक्वल असले पाहिजे, तेव्हाच आपल्याला स्लीव्ज अटॅच करायचे आहे. ठीक आहे. तर बघा आता इथे मी दोन्ही पण जे शोल्डर आहे ते इक्वल आहे की नाही ते चेक करून घेतले आणि मग मी इथे स्लीव्ज जॉईन करून घेणार आहे. वरचा पार्ट व्यवस्थित पद्धतीने मी कट केला आहे स्लीवचा, म्हणजे त्याला मच्छा आकार देऊन घेतलेला आहे. आणि मग मी इथे स्लीव जे आहे ती मध्य सेंटरला ठेवून आणि मग इथे अर्धा इंचावरती मार्जिन घेऊन स्लीव्ज जोडून घेणार आहे. मार्जिन आपल्याला अर्धा इंच ठेवायचं असतं. हे बघा, या अशा पद्धतीने हे मार्जिन मी इथे घेत आहे. हे तर आपलं झालेलं आहे. एका बाजूची जी शिलाई होती ती झाली आपली. आता दुसऱ्या बाजूला मी शिलाई मारत आहे. बाही लावताना आपल्याला मध्य सेंटर घेणं फार गरजेचं आहे, बाहीचा पण आणि आपल्या कुर्तीचा पण. कुर्तीचा मध्य सेंटर असतो आपला बाही लावताना. शोल्डरचा जो जॉईंट आहे तिथे आपण जोडू शकतो आहे. ठीक आहे. तशाच पद्धतीने दुसरी पण जी बाही आहे ती मी इथे जॉईंट करून घेणार आहे. मी इथे दुसरी पण बाही घेतली आहे बघा. सेम तेच मेथडने मी जॉईन करून घेतली आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे फिटिंग करायची आहे. तर फिटिंगसाठी काउंटरकडे आलो आहोत आपण आणि जो कपडा आहे त्याला व्यवस्थित असं पिनअप करून घेतलेला आहे. आणि फिटिंगची जी काही आपली पॉईंट होता किंवा जी काही आपली मार्जिन एक्स्ट्रा घेऊन जे काही आपलं मेजरमेंट होतं त्यानुसार आपण इथे आता फिटिंग घेणार आहोत. मध्य सेंटरपासून व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायची आहे बघा. सीट घेर घ्यायचा आहे, पहिले आपल्याला चेस्ट घ्यायची आहे, त्याच्यानंतर कमर घेर घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर सीट घेर घ्यायचा आहे. बघा मध्य सेंटरपासून अशी मी मार्किंग व्यवस्थित करून घेतली आहे. आणि मग ही जी मार्किंग केली आहे ना याच्यावरच आपण शिलाई मारणार आहोत. आता ही तर झाली आहे आपली खालची मार्किंग. आता आपण काय करणार आहोत, जी कुर्तीची मार्किंग आहे, वरची स्लीवची मार्किंग आहे ती घेणार आहोत. तर आता इथून घेत आहे मी स्लीवची मार्किंग. तर बघा दंडघेर मोजायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर बायसेप्स आपण मोजले होते ते इथे घेणार आहोत फिटिंगसाठी. थोडंसं 1/2 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत तिथे खाली. आणि मग अशा पद्धतीने आपण इथे लाईन जी आहे ती आखून घेणार आहोत. ह्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारायची आहे. सेम अशीच लाईन आपण दुसऱ्या बाजूला पण आखून घेणार आहोत, अगदी व्यवस्थित सोप्या पद्धतीने. तर बघा हे आपलं झालेलं आहे. याच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. डबल शिलाई मारून झाल्यानंतर खाली मी अशा पद्धतीने कट घेत आहे बघा. कट घेत असताना कसं घ्यायचं आहे बघा, खालून बघत असाल तुम्ही, व्यवस्थित व्हिडिओ बघा की कट आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचा आहे. इथे यायचं आहे कॉर्नरला वरती आणि इथे आपल्याला थांबून घ्यायचं आहे, कपडा फिरवून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचं आहे. फोल्ड किती अंतरावरती करायचं आहे, तर फक्त 1 इंच, कारण की आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेले होते. त्या 1 इंचाच्या अंतरावरती आपल्याला इथे फोल्ड करायचं असतं. आता इथे मी काय करणार आहे बघा, दोन्ही बाजूला असं फोल्ड करून घेतलं आहे आणि शिलाई मारून घेतली आहे. आता हे तर आपला एक बाजूचा कट झाला. याला चाक पण म्हणतात कोणी कोणी कट पण म्हणतात. सेम तसंच दुसऱ्या बाजूला करायचं. हे बघा अशा पद्धतीने फोल्ड केलं मी. 1 इंच आपण फोल्ड करणार आहोत. त्याच्यावरती लाईन आखून घ्यायची, मार्किंग करून घ्यायची, म्हणजे आपल्याला गाईडलाईन मिळून जाईल की आपल्याला कुठून कशी शिलाई मारायची आहे. ठीक आहे. दोन्ही बाजू चेक करून घ्यायच्या आहेत, कमी जास्त आहे की नाही. जास्त असेल तर या बाजूने एक्स्ट्रा बाहेर काढून घ्यायचं आहे. सेम तशाच पद्धतीने इथे आता मी शिलाई जी आहे ती मारून घेत आहे. तर बघा इथे शिलाई मारत आहे कॉर्नरवरती आणि वरती आल्यानंतर बघा काय करायचं आहे, आपल्याला जो कॉर्नर आहे त्याच्यामध्ये आपल्याला सुई रोवून द्यायची आहे, कपडा फिरवायचा आहे आणि पुन्हा आपल्याला घडी घालायची आहे अशी. आणि मग त्या घडीवरती आपण इथे शिलाई मारणार आहोत फिनिशिंगसह. ही शिलाई मारून झाल्यानंतर याला पुन्हा एकदा फोल्ड करायचं आहे आणि अशाच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा ही शिलाई मारल्यानंतर पुन्हा एकदा मी याला फोल्ड करून आणि मग शिलाई जी आहे ती मारून घेणार आहे. ठीक आहे. ती मारून झाल्यानंतर आता खालचा आपण बॉटम जो आहे तो रेडी करणार आहोत. खालचा बॉटम आपल्याला किती अंतर जे आहे ते ठेवायचं आहे, म्हणजे उंचीनुसार आपण हा बॉटम जो आहे तो इथे
फोल्ड करणार आहोत. तर इथे मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेते बघा. खालचा जो बॉटम आहे एकदा फोल्ड केला, पुन्हा दुसऱ्यांदा फोल्ड केलेला आहे. तर हा जसा फोल्ड केला आहे ना, सेम तशाच पद्धतीने कट जो आहे तो आपल्याला रेडी करून घ्यायचा होता. ओके. तर बघा बॉटम आपला इथे झालेला आहे आणि आपली जी कुर्ती आहे ती पण आपली इथे रेडी होणार आहे. तर एकदा मी इथे शिलाई फोल्ड करून घेतली आहे आणि बॉटम आपला रेडी करून कुर्ती जी आहे ती अशा पद्धतीने रेडी झाली आहे. बघू शकताय तुम्ही अगदी फिनिशिंगसह. याला आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे. प्रेस केल्यानंतर कपड्याची जी फिनिशिंग आहे, क्वालिटी जी आहे ती अगदी छान अशी दिसते आणि क्लायंट पण आपल्याकडे ॲट्रॅक्ट होतात. ओके. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण कुर्तीचं स्टिचिंग केलेलं आहे. कुर्ती ही एम्ब्रॉयडरीची होती. त्याला खालच्या साईडने एम्ब्रॉयडरी होती, वरच्या साईडने प्लेन होतं आणि त्याची आपल्याला इथे कशा पद्धतीने गळा जो आहे तो तयार करायचा आहे. नेक होता ज्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा कॅनव्हास वगैरे काहीच यूज केलेला नाहीये. डीप नेक आपण इथे घेतलेला आहे आणि त्यानुसार कटिंग आपण इथे करून घेतलेली होती ऑलरेडी आणि आज आपण स्टिचिंग बघितलेलं आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नायरा कट कुर्तीचं कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे. तर येणारे आपले जे काही व्हिडिओज असणार आहे मैत्रिणींनो, बिलकुलही स्किप नाही करायचं आहे, कारण की तुम्हाला ह्या सर्व आपल्या व्हिडिओमधून खूप सारं नॉलेज मिळणार आहे. ओके. चॅनलवर नवीन आलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून येणारे आपले जे काही व्हिडिओज असणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे आणि तुमचे व्हिडिओ मिस होणार नाहीये. ओके. तर चला मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण शिकणार आहोत नायरा कट कुर्तीचं कटिंग. तर चलो भेटूया. बाय बाय.